हॅलो हाय. तर सकाळी सकाळी मी आता हे व्हिडिओ बनवत आहे बघा. आता हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे तर तुम्हाला माहितीच झालं असेल की चॅनल जे आहे माझं डिमॉनिटाईज झालेलं आहे. खूप साऱ्या कमेंट्स आल्या मला आणि खूप सारे जण वेगवेगळे सजेशन्सही देत आहेत. तर आता माझा काय विचार आहे, कारण की 2-4 दिवस जर बघितलं असेल तर मी एकही व्हिडिओ काही आला नाही आणि सध्या माझा मूडही नाही बघा. खरंच सांगायला गेलं तर मी सध्या असं म्हणू शकता तुम्ही की कोमात आहे म्हणून. कारण की मला तर काही आता सुधरण झाले, काय करावं काय नाही. तर आता मी काय डिसिजन घेतले हे जर सांगायला गेलं तर बघा, मी म्हणलं होतं की दुसरं चॅनल ओपन करावं हे, पण आता परत एवढं सगळं बिल्ड करणं, एवढं सगळं परत व्हिडिओज टाकणं एवढं काही सोपं नाही आहे बघा. त्यामुळं आता मी तरी विचार केला आहे बघा की हे जे चॅनल आहे तेच चॅनल चालू राहू द्यायचं. भले आता व्हिडिओ थोडेफार कमी येतील. आता हे चॅनल ठेवण्याचा फायदा काय, नुकसान काय, ह्या गोष्टी तर जाऊ द्या. कारण की जेव्हा सुरुवात केली होती बघा, तेव्हा पण हे चॅनल काय मॉनिटाईज नव्हतं. त्यालाही मी असंच म्हणजे चालू ठेवलं होतं आणि आताही हे चॅनल असंच ठेवेल मी 3 महिन्याचं, म्हणजे 3 महिन्याची गोष्ट आहे. 3 महिन्यानंतर परत रिअप्लाय करू शकतो. तोपर्यंत मी थोडेफार चेंजेस करेल. ते जे म्हणत आहेत की रियूज कंटेंट, तर आता मला तरी कळलं नाही मी एवढं काय रियूज केलं. त्यामुळे नक्कीच मी थोडेफार चेंजेस करेल, बघेल काय आहे काय नाही आणि 3 महिन्यांपर्यंत रिअप्लाय करेल. तोपर्यंत व्हिडिओ तर येतीलच या चॅनलवरती. नवीन जे चॅनल केलेलं आहे ते राहू द्या, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. त्यालाही सबस्क्राईब केलं वाटतं 8-10 जणांनी, तर ते राहू द्या. परंतु या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओज येत राहतील. मूव्ही रिव्ह्यूज असतील किंवा बाकीचे व्हिडिओज असतील, जशा प्रकारे पहिले येत होते तसेच येत राहतील. फक्त एवढी गोष्ट असेल की आता यूट्यूब जे आहे आता थोडंफार इन्कम देणार नाही. बाकी काय दुसरा ऑप्शन, म्हणजे ऑप्शन काय आता, ओके पहिले पण नव्हतं, आता पण मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. खूप जण मला ट्रोल केल्यासारखे करत आहेत. म्हणजे बाहेरचे म्हणता येतील काय, मित्र म्हणता येतील काय, आणि खूप जण म्हणजे आता आजचं प्रत्येकाला वाटतं की काय तुझं चालू झालं नव्हतं की लगेच बंद झालं म्हणतील. कारण की इन्कम अशातच यायला लागली होती बघा. अशात नाही म्हणता येत, वर्ष झालं बघा. एक म्हणजे 2-4 वेळेस आली, 2 वेळेसच आली मला तर वाटतं. आता तिसरी वेळ होती आणि बंद झालं एवढ्यातच. मग काय म्हणतील लोकं, कारण की जस्ट इन्कम आता वाढत होती बऱ्यापैकी. म्हणजे मी माझं स्वतःचं प्रत्येक गोष्ट करू शकेल अशा प्रकारची इन्कम आता मला वाटलं होतं की वाढत राहील. म्हणजे घरच्यांवरती डिपेंड राहायची गरज नाही, काही गरज नाही. आपलं काही ना काहीतरी भेटते. आपण एवढ्या लवकर स्वतःच्या पावलावरती काही ना काहीतरी करतो, मला असं वाटत होतं. लवकरच स्वप्न तुटली, जाऊ द्या. आता महत्त्वाचं काय तर वाईट वाटलं मला पण. नाही म्हणता येत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं पण वाईट वाटतं बघा. कुठं इथं दुखतंय बघा, कारण की एवढी माणूस मेहनत करते आणि नंतर असं झालं ना, माणसाला थोडंफार दुःख वाटतंच की एक बाकीच्या गोष्टी कमी झाल्या त्या काय ना, आता हे पण होऊन बसलं असं वाटतं. जाऊ द्या, जे चालतं ते चांगलंच आहे. मग आता या चॅनलवरती काय होणार, तर पहिल्यासारखेच व्हिडिओ येतील बघा. आणि जसं चालू होतं तसेच, भले मी मूवी बघायला जाईल पहिल्यासारखंच जाईल बघा. मी पहिले स्वतःच्या खर्चाने जाईल बस, ठीक आहे. पहिले मला म्हणजे कसं थोडेसे पैसे आले ना, म्हणजे बेटर वाटत होतं की बाबा आपण जे बघतोय तेवढं रिकवर तरी व्हायला, असं वाटत होतं. आता भलेही 3 महिने रिकवर होणार नाहीत, परंतु 3 महिन्यानंतर डायरेक्टच आपण जास्त मेहनत करू, जेणेकरून जास्त होईल. आणि मेन गोष्ट म्हणजे पैशाची गोष्ट नसते बघा. पैसे तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने भेटून जातील बघा. तिथून नाही तर जॉब आहे त्या मार्गाने भेटून जातील. प्रश्न पैशाचा नसतो बघा, प्रश्न आहे की लोकांचा. कारण की एवढे किती आता सबस्क्रायबर किती, मला वाटतं 4,600 काहीतरी झालेले आहेत. म्हणजे जवळपास 5,000 धरून चालतं, 5,000 होणारच आहेत आता. एवढ्या लोकांनी सपोर्ट केला या ठिकाणी, त्यामुळे एवढ्या लोकांना डायरेक्ट सोडून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नेता येणार नाही. त्यामुळे मी तरी म्हणाल की हे जे आहेत या ठिकाणी चालू राहू द्या. 3 महिने चॅनल मॉनिटाईज होऊ न होऊ, नंतर झालं नाही तर पुढची गोष्ट आपण पुढं बघू. परंतु तोपर्यंत मला तरी वाटतं की नंतर सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जातील. आणि मेन गोष्ट म्हणजे मी चॅनल जेव्हा चालू केलं तर बघा, तर त्याचा मोठी काय पैसे कमवणं नव्हतं बघा. कारण की ही गोष्ट मला आवडते बघा, की मूव्हीज बघणं आणि रिव्ह्यूज करणं, ह्या गोष्टी आवडतात. त्यामुळे मी चालू केलं होतं आणि प्रत्येक जवळपास मॅक्झिमम मूव्हीज तर मी ट्राय करतो बघा कवर करण्याचं. सध्या तरी आता होणार नाही, 15-20 दिवस माझे पेपर्स आहेत आता. त्याच्यामुळे तरी मी आता व्हिडिओज तेवढं काही बनवणार नाही. परंतु नंतर नक्कीच मी परत कामाला लागेल. जवळपास जे चांगले मूव्हीज होतात हे मी आणि माझा भाऊ प्रत्येक मूव्ही बघायला जातो. आता पुष्पा देखील आम्ही 2 वेळेस बघितला बघा. एक सोडून 2 वेळेस भाऊ म्हणला चल बघायला, आम्ही 2 वेळेस बघायला गेलो. तर त्यामुळं नक्कीच मला वाटतं की हे चॅनल जसं पहिल्यासारखं चालू राहील. फक्त पहिल्यासारखा जसा सपोर्ट होता तसा सपोर्ट राहू द्या आणि बाकीच्या गोष्टी तर होतच राहतील मग. तर नक्की सपोर्ट करा, एवढंच म्हणेल मी या व्हिडिओमध्ये. एवढंच, थँक्यू. चला, व्हिडिओ तर संपवला मी, परंतु आता मेन म्हणजे म्हणत असेल तर मी हे सेटअप बिटअप काय नाही, कुठे व्हिडिओ बनवायला काय, बॅकग्राऊंड कसं दिसते तर मी तुम्हाला दाखवतो बघा. मी आता छतावरती आहे, जस्ट वरी आलो. मला विचारायला आता काहीतरी करावं लागेल आपल्याला. असं तसं डायरेक्ट तर बंद करता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बघा आता मी कुठं आहे काय नाही, थोडंफार दाखवतो. वरती मी छतावरती आहे.
अशा प्रकारचं आहे बघा. आता जस्ट मनात आलं म्हणून सांगितलं मी, कारण की आता डायरेक्ट 10-15 दिवस गायब झालो आणि नंतर परत येऊन म्हणाले की व्हिडिओ बघा, हे करा ते करा. त्याच्यापेक्षा सांगितलेलं बरं की ऑडियन्सला की थोडाफार वेळ लागत आहे, मला ब्रेक घेत आहे मी थोडाफार, असं म्हणेल 10-15 दिवस. भले व्हिडिओ नाही आले मी नक्कीच शॉर्ट गिट टाकत राहील, काही मनात आलं तर टाकत राहील, पण थोडंफार आता शांती. चला तुमचंही मत मला सांगा, काय वाटतं व काय नाही. थँक्यू.